जिल्ह्यात भाजप महायुतीला दणदणीत विजय मिळाला। काँग्रेसला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या जिल्ह्यात भाजपचा बालेकिल्ला झाला आहे। जिल्ह्यात महायुतीचे संख्याबळ 5 झाले असून मंत्रिपदाची माळ कोणाकोणाच्या गळ्यात पडणार याचीच चर्चा सध्या सुरू आहे। विद्यमान पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासह सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, खानापूरचे सुहास बाबर, जतचे गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे। तर सत्यजित देशमुख यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो। पडळकर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता। पडळकर यापूर्वी अनेक निवडणुकांमध्ये अपयश पचवून तगडा अनुभव सोबतीला असणारे भाजपचे राज्यातील वजनदार नेते गोपीचंद पडळकर देखील मंत्रिपदाच्या शर्तीत असल्याचे मानले जाते। पडळकर हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत। आजवर त्यांनी विधान परिषदेत प्रतिनिधित्व केले। आता थेट लोकांतून निवडून आल्याने मंत्रिपदाची दावेदारी वाढली आहे। भाजपच्या कोट्यातून त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता अधिक आहे। अनिल भाऊंच्या निष्ठेचे सुहास बाबर यांना फळ। खानापूर मतदारसंघाचे सुहास बाबर जिल्ह्यात सर्वाधिक मते मिळवण्याचा विक्रम केला आहे। शिवसेनेचे विभाजन होताना पहिल्या 12 आमदारांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या सोबतीने निष्ठेने राहिलेले अनिल बाबर यांना देखील शेवटच्या टप्प्यात मंत्रिपद देण्यात येणार होते, ते शक्य झाले नाही। सुहास बाबर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शंभूराजे देसाई यांचे अत्यंत निकटवर्तीय असल्याने अनिल भाऊंच्या निष्ठेची पावती म्हणून सुहास भैयांना मंत्रिपदाची संधी मिळणार व खानापूर मतदारसंघाचा मंत्रिपदाचा दुष्काळ संपणार हे निश्चित।